नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा एक प्रसंग पाहणार आहोत. चला, हरिओम. गरुडेश्वरला एका आश्रमाचं स्वरूप जणू काही आलं होतं. तेथे जमणाऱ्या मंडळीने एक चित्ताने मानापमान सोडून सर्व कामं ती मंडळी करीत होती. कोणी पाणी भरत असावी, कोणी लाकडे जमवावी, कोणी पळसाची पाने आणून पत्रावळी कराव्यात, तर कोणी स्वयंपाक करावा. श्री दत्तप्रभूंचा नैवेद्य झाल्यावर सर्वांनी जेवण घ्यावं. स्वयंपाकाकरता कढया असत. पुढे पुढे तर रोज 300-400 पानं होऊ लागली होती. महाराजांपुढे येणाऱ्या पैशातून हा सर्व खर्च चालत असे. रोज पोळ्या असत. कधी तरी पक्वान्न केलं जात असे. कुणी कधी मंडळी येणार असतील तर आधीच आज अमुक मंडळी येणार आहेत, तर आज स्वयंपाक अशा पद्धतीचा करावा असं महाराज सकाळीच सांगत. आणि ती मंडळी दुपारी 12 वाजता किंवा 12-1च्या सुमारास येत असत. असेच एकदा शृंगेरीहून ब्रह्मानंद तीर्थ व निलूर मठातून ब्रह्मानंद सरस्वती हे दोघेही गरुडेश्वरी आले होते. त्या दोघांनाही तेथेच महाराजांच्या बरोबर चातुर्मास करायचा होता आणि त्यांनी तो केलाही. ब्रह्मानंद तीर्थ हे मोठे अधिकारी पुरुष होते, पण त्यांचा व महाराजांचा तसा काही परिचय नव्हता. आणि ब्रह्मानंद सरस्वतींचा तसा पहिल्यापासूनच परिचय होता. त्यांना महाराजांनी तुमच्याबरोबर एकदा चातुर्मास करू असं सांगितलंही होतं. त्याप्रमाणे यावेळी हा योग आला होता. ग्वाल्हेरचे बळवंतराव भागवत गोकर्णास नोकरीस होते. त्यांना ब्रह्मानंद तीर्थ यांच्याकडून संन्यास देऊन त्यांना दंडाधिकार महाराजांनी दिला. त्यांचे प्रद्युम्नानंद तीर्थ असं नाव त्यांनी ठेवलं गेलं. गरुडेश्वरी त्यावर्षी पाऊस फार लागल्यामुळे नर्मदेचं पाणी फारच चढलं होतं. त्यामुळे लोक चिंताग्रस्त होऊन महाराजांकडे आले व हे संकट त्यांच्या कानावर त्यांनी घातलं. हे ऐकल्याबरोबर महाराज दंड घेऊन नर्मदे तीरावर आले व त्यांनी नर्मदेची प्रार्थना केली. माते, आता आपला पूर येऊ नये, नाहीतर भक्तांना त्रास होईल असं म्हणून नर्मदा जलास महाराजांनी नमस्कार केला आणि आपला दंड लावला. त्याबरोबर दंडस्पर्श होताच पाणी ओसरू लागलं. श्रावण महिन्यात धोंडोपंत कोपरकर पुन्हा दर्शनास आले होते. नर्मदेला त्यावेळी बराच मोठा पूर आला होता. चांदोद पासून तिलक वाड्यास येण्याकरता 40 ते 50 जवळजवळ मंडळी नावेत चढले, पण पाण्याला जोर असल्यामुळे नाव काही पुढे चढेना. उलटते की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली. तेव्हा धोंडोपंतांनी व सर्वांनी महाराजांची प्रार्थना केली. बरोबर नाव प्रवाहात वर चढून गरुडेश्वरास मात्र सुखरूप पोचली. सर्व मंडळींनी येऊन महाराजांना साष्टांग नमस्कार घातले. त्यांना पाहताच महाराज म्हणाले, नाव बुडते असे समजल्याबरोबर मी देवाची प्रार्थना केली होती. धोंडोपंत म्हणाले, नाव खाली जाऊ लागताच आपली प्रार्थना करून आपल्या नावाचा आम्ही सर्वांनी जयघोष केला होता. त्यामुळे आजचा हा अपघात टळला. मुंबईच्या एका पारशाचा मुलगा वाईट संगतीने बिघडून पैसा घालवू लागला होता. पुढे पुढे तर त्याला देहाची सुद्धा शुद्ध राहिली नाही. त्याचे आई वडील गरुडेश्वरी येऊन त्यांनी ही मुलाची गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. महाराजांनी एक यंत्र करून त्यांना दिलं व ते त्या मुलाच्या हातात बांधण्यास सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी ते यंत्र मुलाच्या हातात बांधल्याबरोबर तो हळूहळू सन्मार्गाला लागू लागला. व्यापारधंदा पाहू लागला. काही मुसलमानही रोगार्थ होऊन महाराजांकडे आले होते. त्यांनी औषध व कुराणातील मंत्र सांगून महाराजांनी त्यांना बरं केलं. बडोचून मणिभाई उमरेटकर यांचा एकुलता एक मुलगा गणपती भ्रमिष्ठ होऊन गरुडेश्वरी दर्शनाकरता आला. महाराजांनी त्याच्याकडे नुसतं कृपादृष्टीने पाहिलं. तो उत्तम पैकी बरा होऊन घरी गेला. तसंच बडोजा येथील एक भोळसट ब्राह्मण
गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या दर्शनाकरता म्हणून निघाला होता. चांदोद येथे आल्यावर एका ब्राह्मणाने त्याला बोलण्यात गुंतवून त्याची गरुडेश्वरी जाण्याची नाव चुकविली, मुद्दामच चुकविली. तेव्हा तेथे महाराज स्वतः प्रगट होऊन त्याला दर्शन दिलं. त्यांनी त्याची पूजा करून घेतली व त्याला प्रसाद दिला. हेच ते महाराज असं मात्र त्याने ओळखलं नाही. तो तेथूनच परत बडोचला गेला. तेथे महाराजांचा फोटो जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा त्याची खात्री झाली की आपण ज्यांची पूजा केली ते हेच महाराज होते. नंतर तो गरुडेश्वरी आला. तेथे महाराजांना जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला होता. लक्षात घ्या, कधी जे पूजा करून घेत नसतात ना, असे आपण पाहतो तेव्हा ते सुद्धा पूजेचा स्वीकार करत असतात. बाह्यपूजा ही खरं तर केवळ औपचारिक असते, पण आंतरिक पूजा ही मानसिकतेच्या आधारावर असते. भक्तांच्या मनात आपल्या इष्टदैवतावर, गुरुमाऊलीवर पूर्ण जेव्हा श्रद्धा असते, प्रेम असतं, आपुलकी असते आणि म्हणूनच मनोमनी ते त्यांना अगदी अंतःकरणातून आपल्या श्रद्धेची फुलं वाहत असतात आणि ते स्वीकारलीही जात असतात. बाह्यपूजा ही आपल्या अंतःकरणात एकतर श्रद्धा उत्पन्न करीत असते, नाहीतर गोंधळ माजवीत असते, खरं खोट्याची शंका निर्माण करीत असते, नाही तर फळाची आशा तर बळवतच नेत असतं. कारण श्रद्धेच्या अभावी केली जाणारी पूजा ही औपचारिकच ठरते. तिथे आसक्ती असते. सुख भोगायचे आकर्षण ही आसक्तीतून निर्माण झालेली असते. कारण शरीरावरचं प्रेम, ही शरीरावरची आसक्ती जीवाला अनेक प्रकारे युक्त्या योजण्यामध्ये मदत करीत असते. हीच आसक्ती, हेच वैराग्य कशाला हवे असा भावही ती निर्माण करते. पण हेही खरं आहे ना, लक्षात घ्या. कारण भक्ती करायला, साधन करायला शरीर तर सदृढ हवे ना. वैराग्य घेऊन तिथे कसं चालेल? जीवन आणि शरीराची साथ तर हवीच ना, त्यांचा आधार तर हवाच. म्हणजे अध्यात्म जगायचं असेल तर शरीराची, जीवनाची आवश्यकताही आहेच. खरं आहे ना. निरोगीपणात आनंद उपभोगता येईल, जीवनमुक्तीही साधता येऊ शकेल. मात्र आपण अशा काही भ्रामक कल्पना करून घेत असतो की मुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला वैराग्य हवेच हवे. ही भ्रामक कल्पना आहे. तर तसं नव्हे, फक्त वैराग्याची व्याख्या थोडीशी बदलायला पाहिजे. मन दाबून तर धरणार नाही ना. दाबून टाकण्याने ते अधिकच उफाळून येणार आहे. यासाठी वासनांची तीव्रता वाढवणारे संस्कार आपल्यावर जे होत असतात ना, ते क्षीण करण्याचा मार्ग आपण पत्करायला हवा. संयम बाळगून वासना पुढे शास्त्राला अनुकूल असा जो समर्पणाचा भाव मोकळा ठेवला की वासनाची दिशा बदलते. समर्पणाचा मार्ग मोकळा ठेवला गेला पाहिजे. आसक्ती असावी, पण अति शरीर सुखाची नव्हे. आनंद उपभोगावा, पण वासनेतून नव्हे. आणि वासनाही असावी, पण शरीर सुखाची नव्हे. लक्षात आलं? असो, पुन्हा भेटू अशाच एका प्रसंगात. गुरुदेव दत्त.